नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्री कम्युनिटी हेल्थ कॅम्प या सॉफ्टवेअरचं स्टेक होल्डरचं ट्रेनिंग कंडक्ट करणार आहोत. यामध्ये जे काही रेस्पेक्टिव्ह स्टेक होल्डर्स आहेत, जसे हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांनी या सिस्टीममध्ये कशाप्रकारे कॅम्प क्रिएट करायचे आहेत आणि कशाप्रकारे पेशंटची एंट्री करायची आहे याबद्दल माहिती आपण या ट्रेनिंगमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी जे वेब पोर्टल आहे ज्याची URL आहे communityhealthcamp.in या URLवर सर्वांनी जायचं आहे आणि आपल्याला दिलेले युजर ID पासवर्ड जे आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. ते लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, युजरनेममध्ये आपल्याला जो युजर ID मिळालेला आहे त्याचं युजरनेम आणि त्याचा जो पासवर्ड दिलेला आहे त्याच्याद्वारे आपण इथे ती माहिती इथे भरायची आहे, युजरनेम आणि पासवर्डची, आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपण हे डॅशबोर्डवर लँड होणार आहोत. या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला सगळे मेन्यूज पाहायला मिळतील आणि राईट साईडला आपल्याला जे काही आतापर्यंत झालेले कॅम्प्स आहेत आणि किती पेशंट रजिस्टर झालेले आहेत, किती ट्रीटमेंट झालेले आहेत, किती पेशंट रेफर झालेले आहेत, त्या सर्वांची माहिती आपल्याला या डॅशबोर्डवर पाहायला मिळणार आहे. आता स्टेक होल्डर्सनी काय करायचं आहे, स्टेक होल्डरनी सर्वप्रथम आता मी आपल्याला स्टेक होल्डरचं लॉग इन करून दाखवतो. या ठिकाणी स्टेक होल्डर्सनी सर्वप्रथम मास्टर्समध्ये जायचं आहे. मास्टर्समध्ये जाऊन इथे लोकेशन क्रिएट करायचे आहे. लोकेशन काय आहे तर लोकेशन आपण कॅम्प ज्या ठिकाणी करणार आहोत ते लोकेशन आपल्याला इथे नोंदवायचं आहे. ते लोकेशन म्हणजे एखादं ग्रामपंचायत ऑफिस असू शकतं, एखादी शाळा असू शकते, किंवा एखादं आरोग्य केंद्रसुद्धा असू शकतो, किंवा एखादं मंदिर, समाज हॉल, अशा प्रकारचे कुठलेही एक सामाजिक किंवा कुठला प्रायव्हेट प्लेससुद्धा असू शकतो. तर त्याची जी माहिती आहे आपल्याला या लोकेशन मास्टरद्वारे सिस्टीममध्ये नोंदवायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ॲड लोकेशनचं बटन दिलेलं आहे. ठीक आहे. याच्याद्वारे आपण नवीन लोकेशन क्रिएट करू शकतो. जर एखादी लोकेशन ऑलरेडी आपल्याद्वारे बनवण्यात आलेली असेल किंवा आपल्याला हे जो चार्ट दिसतो आहे यापैकी एखादी लोकेशन आपल्याला सर्च करायची असेल तर त्यासाठी आपण हे स्क्रीनवर जे फील्ड्स आहेत, जसं लोकेशन नेम आहे, कॉन्टॅक्ट पर्सन नेम आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी आहे, यातलं कुठलीही इन्फॉर्मेशन टाकून आपण या ठिकाणी सर्च करू शकतो. जसं मी आता इथे फॉर एक्झाम्पल पाली टाकलेलं आहे. तर पाली टाकल्यानंतर मला इथे लोकेशन नेम यांनी दाखवलेलं आहे की ग्रामपंचायत पाली. त्याचं मी क्लिक केल्यानंतर इथे ही मला एक्झिस्टिंग लोकेशन दिसते आहे. तर या प्रकारे आपण एखादी लोकेशन जर ऑलरेडी ॲड केलेली असेल तर ती आपण पाहू शकतो. परंतु समजा आपल्याला हवी ती लोकेशन या ठिकाणी नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला इथे ॲड लोकेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपल्याला जी लोकेशन हवी आहे ती इथे आपण ॲड करू शकतो. जसं की मी PHC पाली टाकतो, रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेटरचा कॉन्टॅक्ट नंबर, रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेटरचं नाव, त्यांचा ईमेल ID, या लोकेशनची जी ॲड्रेस आहे ती इथे आपण टाकू शकतो. इथं आपण मल्टिपल लाईनमध्ये लोकेशन म्हणजे ॲड्रेस टाकू शकतो. ॲड्रेस जर मोठा असेल तर 2 लाईनची सोय इथे केलेली आहे. त्यानंतर या लोकेशनचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते इथं आपल्याला निवडायचं आहे. जसे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये असेल, तालुका सुधागड, त्यानंतर इथे सिटी किंवा विलेजचं नाव इथं आपल्याला या ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे आणि सेव्ह बटनवर क्लिक करून ही लोकेशन जी आहे ही आपण इथे क्रिएट केलेली आहे. ही लोकेशन आपण इथे सगळ्यात वरती इथे पाहू शकतो. आपल्याला लोकेशन परत सर्च करायची असेल तर इथे आपण जाऊन सर्चमध्ये पाली टाकल्यानंतर आपल्याला इथे पाली नावाचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते सर्व पाहायला मिळतील. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण लोकेशन मास्टर क्रिएट करू शकतो. आता पुढची स्टेप काय आहे तर पुढे आता लोकेशन बनवल्यानंतर त्या लोकेशनवर जो कॅम्प होणार आहे त्या कॅम्पची माहिती आपल्याला भरायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रजिस्ट्रेशनच्या मेन्यूमध्ये जायचं आहे. त्यामध्ये सर्वात वर पहिलाच मेन्यू आहे कॅम्प क्रिएशन. या मेन्यूवर जायचं आहे. या ठिकाणी जाऊन आपण आपल्याला ज्या लोकेशनवर ही कॅम्प कंडक्ट करायचं आहे त्या लोकेशनचं नाव या लिस्टमधनं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपण सिस्टीम जनरेटेड एक कॅम्प ID इथे तुम्हाला दिसेल, त्याचं डिस्ट्रिक्ट दिसेल, त्याचं
तालुका दिसेल. ठीक आहे. त्यानंतर इथे कुठलं हॉस्पिटल याला कंडक्ट करणार आहे त्या हॉस्पिटलचं नाव इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे स्टेक होल्डरचं आपण ज्या लॉग इन झालेलो आहोत त्या लॉग इनचंच स्टेक होल्डर जो आहे तो इथे आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हे लोकेशन हे कॅम्प किती तारखेला होणार आहे त्याचं डेट आणि टाईम हा इथे नोंदवायचा आहे. त्यानंतर जो कॅम्पचा कॉर्डिनेटर असेल त्या व्यक्तीचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे. ते टाकून त्या रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेटरचा मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे. आता इथे फक्त एक गोष्ट नोंद करायची सगळ्यांनी की हा जो युजर नेम आहे हा सिस्टीम जनरेटेड युजर नेम आहे हा सर्वांनी आपल्याकडे नोट करून ठेवायचा आहे. आपण हे लिहून घ्यायचं आहे आणि याचा जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो पासवर्ड pass@123 आहे. ठीक आहे. तर हे सगळ्यांनी नोंद करायची. जेव्हा पण आपण कॅम्प क्रिएट करू तेव्हा त्या कॅम्पची युजर आय डी आणि पासवर्ड हे आपल्याला नोट करून ठेवायचं आहे. ते केल्यानंतर इथे आपण सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज पाहायला मिळेल की कॅम्प आय डी सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. त्याचं लोकेशन हे आहे, त्याची डेट टाईम हे आहे, स्टेक होल्डरचं नाव हे आहे आणि इथे आपल्याला हेच युजर आय डी आणि पासवर्ड लिहून घेण्यासाठी इथे तसा मेसेजसुद्धा या सिस्टीममध्ये दिलेला आहे. त्यानंतर इथे ओके बटनवर क्लिक करायचं आहे. आता हे या ठिकाणी आपला कॅम्प जो आहे तो क्रिएट झालेला आहे. आता जो कॅम्पचे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना हा युजर आय डी आणि पासवर्ड हा आपण त्यांना द्यायचा आहे आणि त्या कोऑर्डिनेटरनी त्या लोकेशनला जाऊन किंवा ते कॅम्प झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कोण पेशंट्स आले होते त्या पेशंटची माहिती या सिस्टीममध्ये टाकायची आहे. तर ती टाकण्यासाठीची पुढची प्रोसेस काय आहे ती मी आपल्याला दाखवतो. त्यासाठी काय करायचं आपल्याला जो कॅम्पचा आय डी पासवर्ड आहे त्यांनी इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं हा जो आय डी पासवर्ड मगाशी जनरेट झाला होता तो इथे युजर नेममध्ये आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे आपण राईट साईडला वरती त्या रिप्रेझेंटेटिव्हचं नाव पाहू शकतो की हे कोणाचं लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि पेशंट रजिस्ट्रेशन या फॉर्मवर यायचं आहे. या फॉर्मवर येऊन त्या कॅम्पमध्ये आलेले सगळे पेशंट्सची माहिती या फॉर्ममध्ये नोंदवायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे तर लोकेशनमध्ये आपल्याला जी लोकेशन आहे कॅम्पची लोकेशन ती सिलेक्ट करायची आहे. ती सिलेक्ट केल्यानंतर कॅम्प आय डी सिलेक्ट करायचा आहे. कॅम्प डेट सिस्टीम ऑटोमॅटिक घेऊन येईल. त्यानंतर इथे जो पेशंट आला असेल त्याचं नाव इथे टाकायचं आहे, त्याचं एज टाकायचं आहे, त्याचं जेंडर टाकायचं आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर, आभा आय डी यापैकी जी माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल ती इथे टाकायची आहे. ती नसेल तर आपण हे ब्लँक ठेवूनसुद्धा पुढे जाऊ शकतो. त्यानंतर इथे आपल्याला त्याला कुठल्या प्रकारचे डिसीज आहेत ते डिसीजची माहिती इथे आपण सिलेक्ट करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल फीवर असेल तर फीवर टाकू शकतो. इन्व्हेस्टिगेशन काय केलं असेल तर जे इन्व्हेस्टिगेशन केलं असेल डॉक्टर्सनी त्याचं इथे ते इथे नोंदवायचं आहे. हे जस्ट मी एक सॅम्पल म्हणून टाईप करतो आहे. जरूर नाही की असंच असेल. हे त्या ठिकाणी डॉक्टरनी जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे ते इथे नोट करायचं आहे. प्रोविजनल डायग्नोसिस काय केलेलं आहे ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर जर ह्या पेशंटला कुठल्या दुसऱ्या स्टेक होल्डरला रेफर केलेलं असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे, एखाद्या ब्लड टेस्टसाठी रेफर केलं आहे, एखाद्या ECGसाठी रेफर केलं असेल तर ते रेस्पेक्टिव्ह जे टाईप आहे त्यांची ज्याला रेफर केलेलं आहे त्यांचे सबटाईप इथे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. जसं की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी LIS ब्लड टेस्टसाठी रेफर केलं असेल तर कुठल्या लॅबला रेफर केलेलं आहे त्याचं नाव इथे निवडायचं आहे आणि त्याच्या कुठल्या डिपार्टमेंटला आपण रेफर केलेलं आहे ते हे इथे टाकायचं. ह्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त रेफरन्ससुद्धा देऊ शकतो. त्यासाठी ॲड बटनवर क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या प्रकारचं जे काही स्टेक होल्डर सबटाईप आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याचं पण इथे डिपार्टमेंट आपण पाहू शकतो आणि हे सगळी माहिती भरल्यानंतर इथे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पेशंट आय डी पाहायला मिळेल. हा पेशंट आय डी आपण जी केस पेपर बनवलं आहे किंवा रजिस्टर बनवलं असेल त्याच्यावर हे नोट करून ठेवू शकता की आपण ही एंट्री सिस्टीममध्ये कुठल्या नंबरला नोंद केलेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण पेशंट रजिस्ट्रेशनची जी माहिती आहे ती इथे अपडेट करू शकतो. हे केल्यानंतर आपल्याला इथे डॅशबोर्डवरती हीच माहिती जी आहे ही ग्राफिकल व्ह्यूमध्ये पाहायला मिळणार आहे. स्टेट लेवलला इथे आपण पेशंटची समरी सुद्धा इथे पाहायला मिळेल. तर ही सगळी माहिती जी आहे या पद्धतीने सिस्टीममध्ये नोंदवायची आहे
आणि या पद्धतीने हे ट्रेनिंग मी कन्क्लूड करतो. धन्यवाद.